काश्मीरी मिरची लसूण चटणी। मिरचीचे आपण देठ काढून घेणार आहे। मिरचीचे देठ काढून झाले आपले पूर्ण। मिरची व्यवस्थित साफ करून घेतली आपण। आता याला गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेऊ। पाणी आपलं आता गरम झालेलं आहे, वाफ निघते पाण्याची। आपण काश्मीरी मिरची याच्यात बॉईल करून घेऊ। त्यांना चांगली उकळी येऊस तर आपण बॉईल करून घेऊ मिरचीला। 15 ते 20 मिनिटं झालेले आहे मला मिरचीला बॉईल करून, व्यवस्थित फुगलेली पण आहे। आता तिला आपण थंड पाण्यामध्ये काढून घेऊन वाटून घेऊ। मिरची आपण थंड पाण्याने धुवून घेऊ। थंड झालो आपण याला पाट्यावर वाटून घेणार आहे। आपली मिरची थंड झाली, आपण आता पाट्यावर वाटून घेऊ। आता जाड बारीक आपण वाटून घेतली पाट्यावर, पूर्ण बारीक पण नाही आहे, थोडी जाड पण ठेवलेली। चटणी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ। पण आता आपल्या चटणीला फोडणी देऊन घेऊ। इथं मोहरी घेतलेली मी, जिरे, लसूण आणि अद्रक बारीक चॉप केलेलं, कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपला तडका रेडी झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये वाटलेली मिरची घालून घेऊ। चटणीला आपण चांगलं परतून घेऊ तेलामध्ये व्यवस्थित। चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद। आपली मिरचीची चटणी रेडी झाली, बघू शकता तुम्ही कसं तेल पण सोडले मिरचीने। आपण आता त्याला सर्व करून घेऊ। मिरचीची चटणी 15 ते 20 दिवस टिकू शकते। तुम्ही जिला बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा इंद्रायणी राईस सोबत पण खाऊ शकता।